हॅलो फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला या ट्रेंडिंग गोल्डन साडीचं ब्लाऊज कसं शिवायचं ते दाखवणार आहे. या ब्लाऊजचा गळा बॅकमध्ये व्ही गळा आहे आणि फ्रंटमध्ये पंचकोनी आहे. तर चला आपण माप स्टार्ट करणं चालू करूया. तर खाली मी सरळ रेष ओढून घेतलेली आहे आणि त्यावर आपली उंची टाकायची. आता मी हे फ्रंट माप तयार करते. तर भागाला आपल्याला 14.5ची उंची घ्यायची आहे. तर आपण समोरच्या भागाला आपल्याला 15.5ची उंची घेतलेली आहे. शोल्डर व्ही गळा असल्यामुळे 6 इंचाचा टाकलाय. मोंडाही 6 इंचाचा घेतलाय आणि सरळ रेष ओढून घ्यायची. मी मापे अगोदर आखली होती, त्यावरच मी तुम्हाला दाखवणार आहे. आता समोरच्या मोंड्याचा आकार 1.5 इंचावर घ्यायचा आणि मोंड्याला आकार देऊन घ्यायचा. आता आपल्याला गळा टाकायचा आहे. गळा हा 3 इंचावर टाकायचा. उंचीचा गळा 8 इंचावर घेतलेला आहे. तुम्ही जितका गळा असेल त्याप्रमाणे घेऊ शकता. 3 इंचावरच पॉईंट देऊन आपण एक बॉक्स बनवून घेतला आणि त्या बॉक्सवर आपल्याला पंचकोनी आकार देऊन घ्यायचा आहे. आता प्रिन्सेस कटला आपल्याला आकार द्यायचा आहे. स्टार्टिंग पासून 3.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा. आणि 2 इंचाचा आपल्याला टक्स द्यायचा आहे. आता छातीचं माप हे 8.5 इंचाचं होतं. ती खूण मी तुम्हाला दाखवली नव्हती. आणि शिलाई मार्जिन 2.5 इंच, म्हणजे इथला अर्धा इंच आपल्याला टक्स आणि शिलाई मार्जिन 2 इंचाची राहते. कंबरी 7.5 इंचाची आहे. 2 इंच आपला प्रिन्सेस कटचा टक्स द्यायला आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथून 4 वर एक पॉईंट दिला आणि जे 3.5 वर आपण पॉईंट दिला होता तो मिळून घ्यायचा. हा वर 2 इंच घ्यायचा आणि त्याचा आकार देऊन आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. कट करून घ्या. आता आपल्याला बॅक साईड कट करायची. बॅक साईड ही ओपन साईडला टाकलेली आहे, कारण आपल्याला पाठीमागे हुके करायचे आहेत. त्याचे हुकाईसाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला मापे घ्यायचे आहेत. मी खडूने रेष ओढून घेतलेली आहे. सरळमध्ये एक रेष ओढून घ्यायची आणि त्यावर आपल्याला उंचीची मापं टाकायचे. उंची ही समोरची 15 इंच घेतली होती, तर आपल्याला इथं 14.5 इंच उंची घेतलेली आहे. आणि अर्धा इंच हुकाईसाठी सोडून आपल्याला 6 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आणि पाठीमागल्या मोंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावर द्यायचा आहे. शोल्डर 6 इंचाची आणि मोंडा 6 इंचाचाच घेतलेला आहे. साडे 8 इंच छातीचं माप आहे आणि तिथून आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन सोडायची. कंबर 7.5 इंचाची आणि शिलाई मार्जिन 2 इंचाची सोडून आपण आखून घेतलेला आहे. आता 3 इंचाचा गळा आणि पाठीमागला गळा हा 10 इंचाचा आहे. बॉक्स बनवून व्ही आकार दिलेला आहे. कट करून घ्या. अस्तरची कटिंग झालेली आहे.
आता आपण मेन कपड्यावर ठेवून कटिंग करणार आहोत। ही आपली लेस आहे, मी लेस काढून घेतलेली आहे आणि आपले पार्ट आता समोरचा भाग हा जॉईंट साईडला टाकायचा आहे। आणि पाठीमागला भाग ओपन साईडला टाकायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे कापड। आता शिलाई करते वेळेस मेन कापड हा आपलं सोयीचं आतरलेला आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर आतरून पिनअप करून घ्या, कारण कपडा सुळसुळा आहे। आणि गळा जसा आहे तशी शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारणे झाल्यानंतर शिल्लकचा कापड कट करून टाकायचा आणि छोटे छोटे चॉक द्यायचे आहेत, म्हणजे आपला गळा पलटी करायला सोपा जाईल। आता अस्तर अशा पद्धतीने करून अस्तरवर एक शिलाई मारून घ्यायची। बरोबर शिलाईच्या ह्याच्यावर आपली शिलाई आली पाहिजे। पूर्ण शिलाई झाल्यानंतर एक दाब टीप टाकून घ्यायची। तर आपला गळा पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला बाजूचं कापड फ्यूकॉलनं चिटकून घ्यायचं, अस्तरवर फ्यूकॉल लावायचा अशा पद्धतीनं आणि कपडा चिटकून घ्यायचा। अस्तर बरोबर कपडा ठेवून बाकीचा कपडा कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने कापड ठेवून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। अर्धा इंच शिलाई धरून आपण पूर्ण शिलाई मार दुसरा भागही अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तीन इंचाची पट्टी घेऊन आपल्याला ती दोरी करायची आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची। त्यावर दाबटीप टाकून घ्यायची। पलटी करून एक शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपला समोरचा भाग पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला पाठीमागला भाग शिवून घ्यायचा आहे। तर आपल्याला या पद्धतीने ठेवून अस्तर बरोबर आतरून घ्यायचे। दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवा।
आणि सरळ कमरेच्या साईडने एक शिलाई मारून घ्यायची. नंतर आपल्याला गळ्याच्या साईडने एक शिलाई मारून घ्यायची आहे. छोटे छोटे कट द्यायचे आणि आपल्याला तो गळा पलटी करून घ्यायचा आहे. आता या पद्धतीने अस्तरवर शिलाई द्यायची आहे, म्हणजे गळा पलटी करायला सोपा जाईल. नंतर एक आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. कपडा आत येणार नाही याची काळजी घ्या. व्यवस्थित असा आपला गळा दिसला पाहिजे. कमरेच्या साईडने दाबटीप टाकून घ्यायची. तर बरोबर ठेवून चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची. शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं. हे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता याला आपल्याला हुकाई पट्टी जोडायची आहे. पट्टीला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि खालच्या साईडने सुरुवात करायची. अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून आपल्याला ही पट्टी लावायची. वरच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचे. या पद्धतीने दोन्ही पट्ट्या लावून घ्यायच्या. हुकाचे घर करून घ्यायचे आहेत. ह्या आपल्या दोन्ही पट्ट्या लावणं झालेल्या आहेत. एक हुकाची आणि एक आईची पट्टी झालेली आहे. आता आपल्याला याला लेस लावायची. लेस तुमच्या आवडीनुसार लावा, नाही लावली तरी चालते. शोल्डरवर शोल्डर ठेवून जोडून घ्यायचे. हे आपलं पूर्ण ब्लाऊज झालेलं आहे. स्लीवची कटिंग आणि स्टिचिंग मी दुसऱ्या भागात दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही. नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.